हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 9.1 सॉल्व करणार आहोत, ज्याच्यामध्ये की हे 3 जे वर्ड दिले त्याला बिलॉंग कुठला वर्ड करतो ह्याच्यातला खालचा ऑप्शन मधला तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्याकरता तुम्ही आधी थोडंसं हे जे 9.1 मध्ये ते दिलेलं आहे हे हे थोडंसं रीड करून घ्या. हे एक्सरसाइज म्हणजे जे सॉल्व प्रॉब्लेम दिलेले आहेत ते एकदा रीड करा आणि मग हे सॉल्व करायला घ्या. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन बघा काय आहे. स्टेबल, कूप आणि काउशेड. आता हे सगळं काय आहे, हे जे ॲनिमल्स शेल्टर आहे सगळे, म्हणजे ॲनिमल्स जिथे राहतात ते आहे. मग ह्याच्यातलं कुठलं येईल खालचं, त्याला बिलॉंग टू द ग्रुप कुठलं येईल, तर हे ऑप्शन कुठला येईल ह्याला ऑप्शन कुठला येईल, कारण हे सगळे मॅनमेड आहेत. स्टेबल, कूप, काउशेड. वेब काय आहे, हे कोळी स्वतः बनवतो स्पायडर. ठीक आहे, बिहीव म्हणजे हे जे बीज असतात आणि ते स्वतः बनवतात. अँटिल पण काय होतं, मुंग्या त्यांचा स्वतः बनवतात अँड्स. फक्त केज हे मॅनमेड आहे, म्हणजे हे सगळे काय आहेत, मॅनमेड आहेत. सो इथे ऑप्शन थर्ड येईल, केज. नेक्स्ट बघा, सरप्राईज, अमेज आणि वंडर. हे सगळं ह्याचं मिनिंग सगळ्याचं सेमच आहे, म्हणजे हे सिनॉनिम्स आहेत. मग ह्याच्यातलं कुठलं इथलं आहे, तर ह्याचं आहे सेकंड, अँटोनिश. म्हणजे सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. तापी, साबरमती आणि नर्मदा. आता या तिन्ही नद्या कुठे मिळतात, अरेबियन सी मध्ये मिळतात. त्यांच्याबरोबर अजून कुठली नदी आहे, सिंधू. सो इथे ऑप्शन 1 मार्क करा. नेक्स्ट बघा, पेट्रोल, ऑइल, ज्यूस. तर हे सगळं काय आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे. मग खालचं कुठलं आहे लिक्विड फॉर्ममध्ये, मिल्क. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. सुमंत, सचिव आणि न्यायाधीश. तर हे सगळे आता काय आहेत, कोर्टातले आहेत ना, म्हणजे नावं. काउन्सिल मेंबर्स आहेत. ते कधी असायचे, शिवाजी महाराजांच्या काळात हे असे काउन्सिल मेंबर्स असायचे. ठीक आहे, म्हणजे मिनिस्टर म्हणू शकतो आपण त्यांना. तर हे सुमन, सचिव आणि न्यायाधीश, त्यांच्याबरोबर काय येईल मग, सेनापती. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा, नोज, माउथ, मिडरीफ. आता हे सगळं काय आहे, हार्ट, लिव्हर आणि किडनी आणि लंग. तर हे जे आहे सगळे रेस्पिरेटरी सिस्टीम मधलं आहे, नोज, माउथ, लंग. मग हे त्याच्याबरोबर काय येईल, लंग. सो थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, फेनिग्रिक, रॅडिश आणि पालक. आता फेनिग्रिक, रॅडिश आणि पालक हे काय आहेत, सगळे लिफी व्हेजिटेबल्स आहेत. रॅडिश असलं तरी त्याला लीफ असतात ना. सो त्याच्यामध्ये बरोबर काय येईल मग, कॅबेज येईल. बिलॉंग त्या ग्रुपला काय बिलॉंग करतंय, कॅबेज बिलॉंग करतंय. त्याच्यानंतर आयर्न, ब्रिक्स आणि सँड. आता हे कुठे यूज करतात, सगळं बिल्डिंग बनवायला यूज करतात. त्याच्यामधलं ह्याच्यातलं काय येईल, सिमेंट. फोर्थ ऑप्शन मार्क करा. शिप, मोटर कार आणि रेल्वे. आता ह्याच्याबरोबर काय येईल, तर सायकल येईल, कारण लेग येणार नाही. हे सगळे हे मोटर्स आहेत, मशीन्स आहेत. हे सगळे कोणीतरी ह्याला चालवतं. तसं सायकलला पण चालवतं. व्हील हा एकच गोष्ट आहे त्या सगळ्या रेल्वेच्या पार्ट. रेल्वेमध्ये एक व्हील असतात, शिप किंवा सायकलमध्ये व्हील्स असतात. ओके, तर म्हणजे या ग्रुपला फक्त बिलॉंग काय करतं, सायकल. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. डोअर, नोटबुक आणि स्केल. आता डोअर याचा शेप कसा आहे, रेक्टँग्युलर. नोटबुकचा रेक्टँग्युलर, स्केलचा रेक्टँग्युलर. मग इथे खालती कशाचा रेक्टँग्युलर शेप आहे, मॅटचा. सो थर्ड ऑप्शन मार्क करा. लोटस, वॉटर चेस्टनट अँड हायसिंथ. हे सगळे काय आहेत, पाण्यावर किंवा पाण्याच्या खालची हे वनस्पती आहेत, आपण म्हणू शकतो असं. मग त्याच्याबरोबर कुठलं आहे, तर बुलरुश पहिलंच आहे. पहिलं ऑप्शन मार्क करा. हार्ड, चॅलेंजिंग आणि टेस्टिंग. तर हे सगळं कशाचे एकच आहे, म्हणजे याचा अर्थ सगळ्यांचा एकच आहे. सो हे काय येईल पुढचं, डिफिकल्ट ऑप्शन येईल त्याला. इझी, जॉयफुल आणि एफर्टलेस तर येणार नाही. म्हणजे हे काय सगळे हे इझीचे सिनॉनिम्स आहेत, हे सगळे डिफिकल्टचे आहेत बघा. हार्ड, चॅलेंजिंग आणि टेस्टिंग. नेक्स्ट, कॉपर प्लेट्स, इन्स्क्रिप्शन आणि स्कल्पचर्स. आता हे सगळे हिस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी बऱ्याचशा आहेत. तर ह्या नोवेल, टेक्स्टबुक, प्ले हे आत्ता पण आहेत. मग ह्याच्यातलं काय हिस्ट्रीमधलं, मॅन्युस्क्रिप्ट. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा. हिस्ट्रीला बिलॉंग करतं हे सगळं. नेक्स्ट बघा, लार्ज, बिग आणि ह्यूज. मग ह्याच्यामधलं कुठलं येईल, लार्ज, बिग आणि ह्यूजमध्ये, तर सेकंड ऑप्शन इज जायंट. सावतामाळी, गोरा कुंभार आणि कबीर. हे काय हे कोण होते, सगळे संत होते. मग ह्याच्यापैकी खालचे संत कोण आहेत, तर मीराबाई पण संत होती. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, बटरफ्लाय, मोथ आणि वास्प. हे सगळे काय आहेत, इन्सेक्ट्स आहेत. मग खालच्या ह्याच्यामधलं इन्सेक्ट कुठलं आहे, तर फोर्थ ऑप्शन, फायरफ्लाय. लिब्रा, वर्गो, लिओ. आता हे सगळं काय आहे, या सगळ्या आपण हे म्हणू शकतो की झोडियाक साईन्स आहेत. मग ह्याच्यातली झोडियाक साईन कुठली आहे, तर ती आहे थर्ड, कॅन्सर.
बाकीचे ही नक्षत्रांची नावं आहेत सगळी. कळसुबाई, कांचनगंगा, एव्हरेस्ट हे सगळे काय आहेत, शिखरं आहेत मोठे मोठे. मग त्याच्याबरोबर हे कुठलं येईल, त्याला फोर्थ ऑप्शन मार्क करा, नंदादेवी. लेक, पॉन्ड आणि डॅम, इथे काय होतं, आता इथे सगळीकडे पाणी साठवतात. मग ह्याच्यातलं कुठलं येईल, तर हे येईल वेल. वेलमध्ये पण आपण पाणी स्टोअर करतो ना, जसं लेक, पॉन्ड अँड डॅम मध्ये होतं तसंच वेलमध्ये पण पाणी स्टोअर होतं. सो थर्ड ऑप्शन. सोईंग, थ्रेशिंग अँड हार्वेस्टिंग हे सगळं कुठे वापरलं जातं, हे शेती करताना, फार्मिंगमध्ये. ठीक आहे. सो ह्याच्यातलं सेलिंग, मार्केटिंग, रेडिंग हे तर फार्मिंगमध्ये येणार नाही. सो फर्स्ट ऑप्शन विनोइंग. शुगर, सॉल्ट अँड वॉशिंग सोडा. आता हे जे तिन्ही दिलेले आहेत हे काय होतं, हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, वॉटरमध्ये. त्यातलं ॲलम पावडर डिझॉल्व्ह होतं का, होतं. टर्मरिक पावडर डिझॉल्व्ह नाही होत, पण म्हणजे अगदी वेगळं दिसतं आपल्याला कलर. ठीक आहे. ऑइल पण दिसतं आपल्याला वरती तरंगताना आणि सँड खाली बसलेली दिसते पाण्याच्या. ॲलम पावडर काय होईल, पूर्ण डिझॉल्व्ह होते. सो फर्स्ट ऑप्शन. ओव्हरटर्न, चर्न अँड ब्लो. ओके. ओव्हरटर्न, चर्न आणि ब्लो, आणि त्याच्यामध्ये खाली ऑप्शन बघा काय आहेत, बेक, बॉईल, फ्राय अँड स्टीर. आता बेक, बॉईल आणि फ्राय ह्याला तिन्ही गोष्टीला हीट लागते. ठीक आहे. स्टीरला हीट लागत नाही आणि ह्या वरच्या तिन्ही गोष्टींना हीट लागत नाही. सो फोर्थ ऑप्शन स्टीर. नेक्स्ट बघा, कॉयर, हीप अँड पाईल. आता हे सगळे काय आहेत, हे सगळे कलेक्टिव्ह वर्ड्स आहेत. ठीक आहे. मग कलेक्टिव्ह नाउन्स करता इथे खालचा कुठला वर्ड आहे, तर तो आहे क्राऊड. सो सेकंड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, शंकरपाळी, कडबोळे आणि चकली. मग त्याच्यातलं आता इथे कुठलं येईल, आता हे शंकरपाळी, कडबोळे आणि चकली, तर हे कशाने बनवतात, त्याच्याबरोबर हे सगळं काय आहे, दिवाळीमध्ये हे आपण सगळ्या गोष्टी बनवतो. मग त्याच्याबरोबर अजून आपण काय बनवतो, थालीपीठ, मोदक, शिरा हे तर आपण बनवत नाही. म्हणजे काय येणार आहे, फर्स्ट ऑप्शन अनारसे. स्टेप मदर, स्नो व्हाईट, स्प्रिंग टाईम. इथे बघा, आता दोन वर्ड मिळून एक वर्ड बनवलं, म्हणजे स्टेप मदर, स्नो व्हाईट, स्प्रिंग टाईम. मग तसं खाली कुठलं आहे, तर सेकंड ऑप्शन आहे फुटप्रिंट. हा ऑप्शन मार्क करा. म्हणजे हा आपण काय घेतला, कारण इथनं न्यू वर्ड तयार झाला. फूट हा पूर्णपणे वेगळा वर्ड आहे, प्रिंट हा पूर्णपणे वेगळा वर्ड आहे. हे दोन्ही वर्ड मिळून एक फुटप्रिंट हा एक न्यू वर्ड तयार झाला. ठीक आहे. सो सेकंड ऑप्शन. चिली, फ्रीजिंग अँड कोल्ड. आता ह्याच्याकरता कुठला येईल खाली ऑप्शन, जो ह्या ग्रुपला बिलॉंग करतो, तर तो येईल फ्रॉस्टी. फोटो, टाईल, हँकरचीफ. ओके. आता इथे बघा, फोटो, टाईल, हँकरचीफ याला कुठला बिलॉंग करेल, इथे पेज, टेबल, ट्री का कार. तर पेज हे 2 डायमेन्शनल आहे, हँकरचीफ सारखं, टाईल सारखं, फोटो सारखं. पण टेबल, ट्री आणि कार हे काय आहेत, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आहेत. सो सेकंड ऑप्शन पेज. बोटमॅन, हॉर्समॅन आणि सायकलिस्ट, पुढचं काय येईल, मग त्याला ग्रुपला ज्या बिलॉंग करतो तो कुठला येईल, तर तो येईल पायलट. म्हणजे हे सगळं मोटर कार, बाईक आणि शिप हे सगळे काय आहेत, हे व्हेकल्स आहेत. पण बोटमॅन, हॉर्समॅन आणि सायकलिस्ट म्हणजे हे त्यांना राईड करणारे हे लोक आहेत. म्हणजे मग काय येईल, विमान कोण चालवतं, तर पायलट. सो थर्ड ऑप्शन. जॅकेट, बनियान, शर्ट हे काय आहेत, सगळे टॉपवेअर आहे. तर पॅन्ट, धोती आणि लुंगी काय आहेत, बॉटमवेअर आहेत. सो ऑप्शन येईल थर्ड, कोट. सप्टेंबर, एप्रिल, जून. तर आता इथे बघा, एप्रिलमध्ये किती दिवस असतात, 30. सप्टेंबरमध्ये 30, जूनमध्ये 30, जानेवारीमध्ये किती असतात, 31, डिसेंबरमध्ये 31, मार्चमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये किती असतात, 30. सो कुठला ऑप्शन बिलॉंग करतो याला, फोर्थ ऑप्शन. मराठी, बेंगॉली, आसामी. आता ह्या ज्या लँग्वेज आहेत प्रत्येक कुठल्या ना कुठल्या स्टेटच्या लँग्वेज आहेत. मग इथली कुठली येईल, कोकणी. कोकणी ही कुठली लँग्वेज आहे, गोवा हे स्टेट आहे, त्या स्टेटची ही लँग्वेज आहे. सो हे थर्ड ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा, जंजिरा, सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग. तर हे सगळे फोर्ट्स तुम्ही बघितलेत का, किंवा तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकला असाल, तर हे फोर्ट सगळे कुठे आहेत, पाण्यामध्ये आहेत, म्हणजे किंवा पाण्याच्या जवळ आहेत. मग त्याच्यातला कुठला ऑप्शन आहे इथे, मग जो ह्याच्याशी बिलॉंग करतो तो आहे थर्ड ऑप्शन, विजयदुर्ग. नेक्स्ट बघा, फॅट, थिन, ओल्ड, मॉडर्न, ॲब्यूज, ब्लेस हे सगळे काय आहेत, अँटोनिम्स आहेत. मग त्याच्यातली खालचा कुठला बिलॉंग करतो, तर लूज आणि विन म्हणजे जिंकणे आणि हारणे. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा. ओनियन, गार्लिक, पोटॅटो. आता हे सगळे काय आहेत, जे जमिनीच्या खालती येतात ते. मग ह्याच्यातलं कुठलं येईल, ओके, तर ह्याला ऑप्शन काय येईल, जिंजर, कारण हे स्टेम आहे आणि गार्लिक, ओनियन हे स्टेम आहे, म्हणजे असं.
तर ह्याचं बुकमध्ये पण मागे दिलेलं आहे तुमच्या की हे जिंजर, पोटॅटो, गार्लिक आणि ओनियन हे स्टेम आहेत आणि बाकीचे हे तर ह्याला आपण रूट म्हणूयात की रॅडिश, स्वीट पोटॅटो अँड बीटरूट. ठीक आहे. सो ऑप्शन 4 मार्क करा इथे, जिंजर.